Hello students, in previous lecture we are studied about the basic C++ program. In that, see about what is header files, cout, cin, iostream, constant and variables. Now we start to see about स्ट्रक्चर ऑफ सी प्लस प्लस प्रोग्राम. स्ट्रक्चरमध्ये पार्ट आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही सीचा प्रोग्राम केलेला आहे तसाच सी प्लस प्लसचा प्रोग्राम करायचा आहे, पण त्याचं एक स्ट्रक्चर आहे. पहिला आहे डॉक्युमेंटेशन सेक्शन आहे, त्याच्यानंतर प्री प्रोसेसर डिरेक्टरीज और कंपायलर डिरेक्टरीज, त्याच्यानंतर डिरेक्टरी सेक्शन्स, त्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत, लिंक सेक्शन आणि डेफिनेशन सेक्शन. नेक्स्ट आहे ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन, नेक्स्ट क्लास डिक्लेरेशन और डेफिनेशन, नेक्स्ट मेन सी प्लस प्लस प्रोग्राम फंक्शन्स कॉल्ड मेन फंक्शन. नेक्स्ट बिगिनिंग ऑफ दी प्रोग्राम, त्याच्यानंतर बिगिनिंग ऑफ दी प्रोग्राम म्हणजे लेफ्ट ब्रास किंवा म्हणजे लेफ्ट ब्रॅकेट आपण म्हणतो त्यामध्ये काय काय आहेत, ऑब्जेक्ट डिक्लेरेशन्स पार्ट, असायनिंग ॲक्सेसिंग मेंबर फंक्शन्स, यूज डॉट ऑपरेटर आणि एंड ऑफ दी मेन प्रोग्राम म्हणजे राईट ब्रास. म्हणजे राईट ब्रासेस म्हणजे काय, राईट कर्ली ब्रॅकेट. फर्स्ट वन बघूया, डिक्लेरेशन सेक्शन. डिक्लेरेशन सेक्शन म्हणजेच काय की बाय डिफॉल्ट कमेंट्स, तुम्ही कमेंट दिलेले आहात. डॉक्युमेंटेशन सेक्शन गिव दी रीडिंग अँड कमेंट्स, म्हणजे काय होणार आहे, कमेंट स्टेटमेंट इज द नॉन एक्झिक्युटेबल स्टेटमेंट. जर तुम्ही सुरुवातीला एखादा प्रोग्राम करायचा असेल तर तुम्ही एखादा प्रोग्राम घेऊया ॲडिशन ऑफ 2 नंबर्स. जर प्रोग्राम स्टार्ट करताना तुम्ही कमेंट टाकून ठेवला असेल, जर सिंगल लाईन कमेंटचे दोन प्रकार आहेत, एक सिंगल लाईन कमेंट आणि दुसरी मल्टी लाईन कमेंट्स. आता सिंगल लाईन कमेंट्स कधी वापरायचे आणि मल्टी लाईन कमेंट्स कधी वापरायचे बघा. जेव्हा तुम्ही एखाद्या लाईनचा प्रोग्राम असेल, आता ॲडिशन ऑफ 2 नंबर्स हे तुम्हाला लिहायचे असेल तर तुम्ही काय करू शकताय, सिंगल लाईन कमेंटमध्ये लिहू शकताय. आणि ब्लॉक्स ऑफ कोड असं असतील, आता ॲडिशन ऑफ 2 नंबर, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 नंबर तुम्ही दोन हे करून फंक्शन्स करून ठेवलेलं आहे, फक्त तुम्हाला एकच फंक्शन रन करायचं आहे ॲडिशन ऑफ 2 नंबरचं. तर तुम्ही काय करू शकणार आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 नंबरला काय करायचं आहे, तुम्ही मल्टिप्लिकेशन ऑफ 2 नंबरच्या फंक्शनला काय करणार आहे, तुम्ही कमेंट टाकणार आहे. म्हटल्यानंतर मल्टिपल लाईन्स आले त्याच्यात, म्हणून मल्टीलाईन कमेंट्स म्हणजे जास्त, दोनपेक्षा जास्त किंवा लाईन्स असतील तर तुम्ही काय करू शकताय, मल्टीलाईन कमेंट्स करू शकताय. आणि एखाद लाईनचा कोड असेल, एखाद लाईनचं स्टेटमेंट असेल तर तुम्ही काय करू शकताय, सिंगल लाईन कमेंट टाकू शकताय. म्हणजे फर्स्ट झाला डॉक्युमेंटेशन सेक्शन, म्हणजे तो पार्ट आहे काय, तो काय येणार आहे, नॉन एक्झिक्युटेबल. म्हणजे जेव्हा तुम्ही कमेंट टाकाल म्हणजे त्यावेळेचा तो पार्ट, ज्या कोडला किंवा ज्या पार्टला तुम्ही कमेंट टाकलेला आहे तो काय होणार आहे, तुमचा पार्ट एक्झिक्यूट होणार नाही. नेक्स्ट आहे कंपायलर डिरेक्टिव्ह सेक्शन. कंपायलर म्हणजे काय, तर तुमचं प्री प्रोसेसर डिरेक्टरी, म्हणजे पहिल्यांदा मी सुरुवातीला सांगितलेलं आहे तुमचे हेडर फाईल्स कुठल्या आहेत, हॅश इन्क्लूड, iostream.h, conio.h, maths.h ह्या तुमच्या काय लिंक सेक्शन आहेत. आणि नेक्स्ट वन आहे डेफिनेशन सेक्शन्स. डेफिनेशन म्हणजे हॅश डिफाईन, म्हणजे काय असणार आहे, डेफिनेशन सेक्शनमध्ये तुम्ही व्हॅल्यूज स्टोअर करून ठेवू शकता. प्री प्रोसेसर समजलं आहे, म्हणजे तुमच्या हेडर फाईल्स बाय डिफॉल्ट. नेक्स्ट आहे ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन. म्हणजे ग्लोबल म्हणजे काय, ग्लोबल डिक्लेरेशन्समध्ये काय होतं आहे की सम व्हेरिएबल्स ऑल युजर डिफाइंड फंक्शन्स वी वॉन्ट यूज टू शेअर बाय मल्टिपल फंक्शन्स देन डिक्लेअर देम ग्लोबली आउटसाईड दी फंक्शन्स. म्हणजे काय होणार आहे, जर तुम्हाला तुमच्या आता व्हेरिएबल्स असतील किंवा फंक्शन्स असतील ते तुम्हाला आउटसाईड म्हणजे संपूर्ण प्रोग्रामसाठी किंवा आउटसाईड दी क्लास वापरायचे असेल तर तुम्ही काय करू शकताय, ते ग्लोबली डिक्लेअर करू शकताय. विदिन क्लास तुम्ही एखादे व्हेरिएबल डिक्लेअर केला असेल तर ते व्हेरिएबल फक्त काय होणार आहेत, पर्टिक्युलर स्पेसिफिक क्लाससाठीच असणार आहेत अलाउड. जर तुम्हाला ते आउटसाईड क्लास वापरायचे असेल तर आपण काय करू शकतो, व्हेरिएबल ग्लोबली डिक्लेअर करू शकतो. जसे की इंटिजर ABC, फ्लोट XYZ, कॅरेक्टर CH किंवा नेम साईज 10, ॲड्रेस साईज 20 काय असेल ते असे आपण ग्लोबलसुद्धा व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो. त्याचा आपण आउटसाईड क्लास करू शकतो. नेक्स्ट आहे क्लास डिक्लेरेशन और डेफिनेशन. आता C++मध्ये काय करायचे आहेत, आपल्याला क्लास डिक्लेअर करायचे आहेत. आता क्लास डिक्लेअर करायसाठी काय बघा, ए क्लास इज ॲन ऑर्गनायझेशन ऑफ डेटा अँड फंक्शन्स विच ऑपरेट ऑन देम. म्हणजे काय होणार आहे, डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन्स आपण क्लासमध्ये डिक्लेअर करणार आहे, त्याचं ऑर्गनायझेशन कोण करते, क्लास करते. डेटा टाईप आर कॉल्ड डेटा मेंबर्स अँड
दी फंक्शन्स आर कॉल्ड मेंबर फंक्शन्स. डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन्स म्हणजे काय, डेटा टाईप्स म्हणजेच डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन्स म्हणजेच आपण फंक्शन्स म्हणायचे. दी कॉम्बिनेशन ऑफ बोथ मेंबर्स अँड मेंबर फंक्शन्स कॉन्स्टिट्यूट ऑफ डेटा ऑब्जेक्ट. म्हणजे काय होणार आहे, क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतरच आपल्याला काय होणार आहे, ते डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन्स आपले कॉल होणार आहेत किंवा मेमरी स्पेस त्यांना भेटणार आहे. कधी, ज्या वेळेला आपण ऑब्जेक्ट क्रिएट करू शकेल त्यावेळेला. आता इथं मी एक फॉर्मॅट दिलेला आहे बघा, सिंटॅक्स. क्लास कसा क्रिएट करायचा, क्लास नेम, त्याच्यानंतर मी काय केलं, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट दिलेला आहे. त्याच्यानंतर काय केलं आहे, मी ॲक्सेस स्पेसिफायर माझा प्रायव्हेट वापरलेला आहे. प्रायव्हेट, पब्लिक, प्रोटेक्टेड काय आहे मी पुढं सांगते. त्याच्यामध्ये बघा प्रायव्हेट डेटा मेंबर्समध्ये कुठले आहेत, प्रायव्हेटमध्ये काय केलं, डेटा मेंबर मी मेंबर फंक्शन्स लिहिलेले आहेत बघा. मेंबर फंक्शन्समध्ये काय, ओपनिंग आणि क्लोजिंग राऊंड ब्रॅकेट आहेत. कधी आपण फंक्शन्स लिहितोय त्यावेळेला. डेटा मेंबरला आपण काय करतोय, फक्त व्हेरिएबल डिक्लेअर करायचंच म्हणजे काय होणार आहे, डेटा मेंबर. मेंबर फंक्शन्स म्हणजे काय, ॲड, सम, मल्टिप्लिकेशन जसे तुम्ही फंक्शन्स लिहिलेले आहेत त्यालाच आपण काय म्हणायचं, मेंबर फंक्शन्स. म्हणजे तुम्ही ते प्रायव्हेट, पब्लिक, प्रोटेक्टेड मल्टिपल टाईप्सनी लिहू शकता बघा. मी ते प्रायव्हेट लिहिलेलं आहे, पब्लिक पण लिहिलेलं आहे आणि प्रोटेक्टेड पण लिहिलेलं आहे. ज्या वेळेला तुमचा क्लास कंप्लीट होईल त्यावेळेला तुम्हाला क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट आणि सेमिकॉलन कंपल्सरी द्यायचं आहे. म्हटलं सेमिकॉलन दिल्यानंतर काय होणार आहे की तुमचा क्लास हा एक प्रोग्राम आहे तो कंप्लीट होणार आहे. त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, मेन लिहायचं आहे. इथं बघा, इथं मी काय केलं आहे, क्लास कंप्लीट झाल्यानंतर इथं मेन डिक्लेअर केलेलं आहे, मेन मेथड डिक्लेअर केल्यानंतर मी काय केलं आहे, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट केल्यानंतर क्लास ऑफ नेम आणि ऑब्जेक्ट. जो क्लास तुम्ही वरती डिक्लेअर केलेला आहे, क्लासला जे नाव दिलेलं आहे तेच नाव घ्यायचं आहे क्लासचं आणि त्याच्यानंतर त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. जो ऑब्जेक्ट तुम्ही क्रिएट करणार आहे त्याच ऑब्जेक्टने तुम्हाला काय करायचं आहे, मेंबर फंक्शन्स कॉल करायचं आहे. म्हटलं तर फॉर एक्झाम्पल क्लास स्टुडंट घेतलेला असेल तर मी ऑब्जेक्ट कसा क्रिएट करणार आहे, स्टुडंट एस. त्याच्यानंतर ऑब्जेक्टला काय करणार आहे, मेंबर फंक्शन्स कसे कॉल करणार आहे, एस डॉट कुठलं असेल ते फंक्शन्स, ॲड असेल किंवा एस डॉट सम असेल, एस डॉट मल्टिप्लिकेशन असेल, एस डॉट डिव्हिजन असेल, असं मी काय करणार आहे, माझे फंक्शन्स कॉल करणार आहे. त्याच्यानंतर गेट सी एच आणि लास्ट काय होणार आहे तुमचा, क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट. ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटमध्येच तुमचा काय येणार आहे, तुमचा जेवढा कोड असणार आहे तो येणार आहे. झालं. क्लास म्हणजे काय, क्लास नेम और क्लास ऑफ नेम. इट इज मेनली द नेम गिवन नेम पर्टिक्युलर क्लास इज सेव्हरल serves as an specifiers for the class using which can be create object of that class specified by class कीवर्ड. म्हणजे क्लास डिक्लेअर करताना आपल्याला काय करायचं आहे, क्लास हा कीवर्ड वापरायचा आहे. जसं की क्लास स्टुडंट, क्लास पर्सन आणि त्याच क्लासचा आपल्याला काय करायचं आहे, ऑब्जेक्ट क्रिएट करायचं आहे. कशासाठी, जे तुम्ही डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन्स घेणार आहे त्याला मेमरी स्पेस अलाउड कधी होणार आहे, ज्या वेळेला तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे त्याच वेळेला त्याला मेमरी स्पेस अलोकेट होणार आहे. त्याच्यानंतर आहे डेटा मेंबर्स. आता डेटा मेंबर्स म्हणजेच डेटा टाईप्स. तुम्ही सीमध्ये बघितलेलं आहे डेटा टाईप्स किती आहेत, सीमध्ये किती आहेत, 32 डेटा टाईप्स, पण C++मध्ये काय 52 डेटा टाईप्स आहेत. नेक्स्ट वन इज अ डिक्लेरेशन. Declarations means data types. These are the data describe the characteristics of the class. We can declare any number of data members and any types in a class. We can say that the variables in C and data members in C++. म्हणजेच की तुम्ही काय आपण व्हेरिएबल्स कुठं म्हणतोय, सीमध्ये आपण काय म्हणतोय व्हेरिएबल्स, पण C++मध्ये काय म्हणायचं, डेटा मेंबर्स. कुठले कुठले डेटा मेंबर्स आहेत, इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, डबल्स, हे काय तुमचे डेटा मेंबर्स म्हणजेच काय डेटा टाईप्स. नेक्स्ट वन मेंबर फंक्शन. दीज आर दी व्हेरिएबल्स ऑपरेशन्स दॅट कॅन बी परफॉर्म टू डेटा मेंबर ऑफ दॅट क्लास. वी कॅन डिक्लेअर एनी नंबर ऑफ मेंबर फंक्शन्स ऑफ एनी टाईप इन ए क्लास. मेंबर फंक्शन्स आर ॲक्सेस युजिंग ऑब्जेक्ट अँड डॉट ऑपरेटर्स. म्हणजे काय तुम्ही मल्टिपल नंबर ऑफ काय करू शकताय, मेंबर फंक्शन्स डिक्लेअर करू शकताय डिपेंडिंग ऑन युअर डेटा मेंबर्स. डेटा मेंबर्स कशा पद्धतीचे असते, वॉइड, रीड, वॉइड डिस्प्ले, गेट डेटा, सेट डेटा, अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकताय, डेटा मेंबर फंक्शन्स डिक्लेअर करू शकताय. आता हाऊ मेंबर फंक्शन ॲक्सेस.
म्हटल्यानंतर काय होणार आहे, कशा पद्धतीने डेटा ॲक्सेस करायचा आहे बघा. काय केलं मी, क्लास पर्सन घेतलेला आहे. पर्सन क्लासमध्ये काय केलं मी, मेंबर फंक्शन आणि डेटा मेंबर्स डिक्लेअर करून घेतलेत. डेटा मेंबर्स, डेटा टाईप्स आणि फंक्शन्स काय केले, डिक्लेअर केलेत. मग काय केलं मी आता त्याच्यामध्ये, जर तुम्ही फंक्शन्स क्लासमध्ये डिक्लेअर करून घेतलेलं असेल तर काय करायचं आहे, नेक्स्ट क्लासच्या बाहेर पब्लिक कोलन रीड फंक्शन, रीड नावाचं काय झालं, फंक्शन झालं. रीड नावाचं काय केलं मी, क्लास पर्सन घेतला. पर्सनमध्ये मी काय केले, थोडे व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स डिक्लेअर केलेत. जर ते फंक्शन्स मला लिहायचं असेल तर मी काय करणार आहे, आउटसाईड क्लासमध्ये काय लिहिणार आहे, पब्लिक कोलन रीड. रीड नावाचं काय झालं, माझं फंक्शन झालं. नेक्स्ट आहे पब्लिक कोलन डिस्प्ले. रीड नावाचं एक फंक्शन केलं मी आणि दुसरं डिस्प्ले नावाचं एक फंक्शन केलं. त्याच्यानंतर काय केलं, क्लास पर्सनचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. क्लास पर्सनचा ऑब्जेक्ट कसा क्रिएट करणार आहे, पर्सन हे झालं क्लास नेम. ऑब्जेक्ट पी, मी पी देऊ शकतो, P1. तुम्हाला कोणता पाहिजे ते ऑब्जेक्टला तुम्ही नाव देऊ शकताय. जर मी ऑब्जेक्ट क्रिएट केला त्याच्यानंतर मी काय करणार आहे, ते फंक्शन्स कॉल करणार आहे. फंक्शन्स कॉल कसं करायचं, पी डॉट, आता रीड नावाचं फंक्शन असेल तर पी डॉट रीड. त्याच्यानंतर पी डॉट डिस्प्ले, डिस्प्ले नावाचं फंक्शन आहे म्हणून पी डॉट डिस्प्ले. पी काय झाला तुमचा, ऑब्जेक्ट ऑफ ए पर्सन क्लास अँड नॉट ऑपरेटर इज यूज टू ॲक्सेप्ट मेंबर फंक्शन्स. म्हणजे काय झालं, फक्त मेंबर फंक्शन्स काय करू शकतो आपण, कॉल करू शकतो. कुठं कधी करू शकतो, ऑब्जेक्ट कॉल केल्यानंतर. ऑब्जेक्ट कसा कॉल करायचा आहे, डॉट वापरून काय करायचं आहे, तुमचे फंक्शन्स कॉल करायचे आहेत. नेक्स्ट काय, ॲक्सेस स्पेसिफायर्स आहेत. पब्लिक, प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड आर यूज टू आयडेंटिफाय ॲक्सेस राईट फॉर दी डेटा मेंबर फंक्शन्स ऑफ दी क्लास. Depending upon the access level of class members, access to it is allowed and define their 3 types of access specifiers. Access specifiers कशासाठी वापरायचे आहेत की आयडेंटिफाय म्हणजे राईट्स तुम्ही कुठल्या प्रकारचे देणार आहे, म्हणजे कोणता डेटा तुम्हाला प्रायव्हेट ठेवायचा आहे, कोणता पब्लिक, कोणता प्रोटेक्टेड ठेवायचा आहे. त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, डेटा मेंबर्स आणि मेंबर फंक्शन्सचे राईट्स तुम्ही एखाद्या प्रोग्राममध्ये देऊ शकता. तर प्रायव्हेट म्हणजे काय, प्रायव्हेट member functions of a class specified a private cannot be accessed outside the class but it can be accessed within a class. म्हणजे काय, ज्यावेळेला तुम्ही मेंबर्स काय केलं आहे, प्रायव्हेटली डिक्लेअर केला असेल तर काय होणार आहे, तुमचा ते मेंबर्स काय होणार आहेत, फक्त त्या क्लासपुरतेच मर्यादित राहणार आहेत. त्या क्लासच्या बाहेर तुम्हाला काय करता येणार नाही, ते डेटा मेंबर्स किंवा मेंबर फंक्शन्स वापरता येणार नाही आहेत आउटसाईड क्लास. नेक्स्ट आहे पब्लिक. पब्लिक डेटा मेंबर्स अँड मेंबर फंक्शन्स कॅन बी ॲक्सेस इन एनीवेअर इन दी प्रोग्राम. मेंबर फंक्शन्स डिफाईन्ड स्पेसिफाईड ॲज अ पब्लिक ॲज कॉल्ड ॲज पब्लिक मेंबर फंक्शन्स. म्हणजे काय, पब्लिकचा अर्थ तुम्हाला पब्लिक या शब्दावरूनच कळेल. पब्लिक म्हणजे काय, कोणालाही कधीही ॲक्सेस मिळेल असा म्हणजे पब्लिक. म्हणजे जे तुम्ही डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन्स क्लासमध्ये डिक्लेअर करणार आहे ते प्रायव्हेट केल्यानंतर काय होणार आहेत, फक्त त्या क्लाससाठीच मर्यादित असणार आहेत. पण जर तुमचे ते आउटसाईड क्लास असतील तर काय होणार आहेत, आउटसाईड क्लास तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ते डेटा मेंबर्स आणि मेंबर फंक्शन्स पब्लिकली डिक्लेअर करू शकता. नेक्स्ट वन आहे प्रोटेक्टेड. आता प्रोटेक्टेडचा अर्थ काय, दी ॲक्सेस स्पेसिफायर्स इन स्टेज बिटवीन प्रायव्हेट अँड पब्लिक ॲक्सेस. म्हणजे काय, पब्लिक आणि प्रायव्हेटमधला म्हणजे काय, प्रोटेक्टेड. इफ मेंबर फंक्शन्स डिफाईन इन ए क्लास आर प्रोटेक्टेड दे कॅन नॉट बी ॲक्सेस फ्रॉम आउटसाईड दी क्लास. म्हणजे काय असणार आहे, प्रायव्हेटसारखंच असणार आहे प्रोटेक्टेड. पण जेव्हा तुम्ही प्रोटेक्टेड डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन्स करणार आहे ते काय करू शकताय तुम्ही, जर तुमचा तो डिरायव्ड क्लास असेल, जसं मी इनहेरिटन्समध्ये सांगितलं आहे बेस क्लास आणि डिरायव्ड क्लास. जर तुमचा नेक्स्ट क्लास आहे तो डिरायव्ड क्लास असेल, म्हणजे आउटसाईड क्लास कुठला असणार आहे तुमचा, डिरायव्ड क्लास, त्यावेळेला तुम्ही काय करू शकताय, प्रोटेक्टेड डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन्स वापरू शकताय. नेक्स्ट आहे मेन. इट इज द एंट्री पॉईंट ऑफ एनी C++ प्रोग्राम. जसं सीमध्ये सुद्धा काय मेन फंक्शन होतं तसंच C++मध्ये. म्हणजे प्रत्येक प्रोग्राम कंपायलर स्टार्ट कुठून होते, मेन फंक्शनमधून. इट इज द पॉईंट ऑफ विच एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम्स इज स्टोर्ड. व्हेन C++ प्रोग्राम इज एक्झिक्युटेड द एक्झिक्युशन कंट्रोल गोज डायरेक्टली टू द मेन.
एव्हरी C++ प्रोग्राम इन मेन मेथड. म्हणजे C++चा प्रत्येक प्रोग्राम हा कुठून रन होतोय, मेन मेथडपासून सुरू होतोय. मेन मेथडमध्ये आपण काय करणार आहे, क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे. डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन ऑब्जेक्ट थ्रू कॉल करायचं काम कुठं होतं, मेनमध्ये होते. नेक्स्ट आहे व्हॉइड. व्हॉइड काय आहे तुमचा, डेटा टाईप आहे, कीवर्ड आहे. इट इज ए कीवर्ड इन C++ लँग्वेज. व्हॉइड इज मीन्स नथिंग बट व्हेनेवर यू यूज as a function type, then the function nothing return. The main function no return any values. In place of void, we can also use the return types of main function. At that time, main function return integer type values. म्हटल्यानंतर काय बघा, void main ज्या वेळेला का voidचा अर्थ काय, रिटर्न नथिंग. म्हणजे तुम्ही दोन प्रकारे लिहू शकता, void मेन किंवा इंटिजर मेन. काहीतरी मेनकडून तुम्हाला रिटर्न करून घ्यायचं असेल तर तुम्ही काय करू शकताय, इंटिजर कीवर्ड देऊ शकताय. जर तुम्हाला मेनकडून काहीच रिटर्न करून घ्यायचं नसेल तर तुम्ही काय करू शकताय, डेटा टाईप्स किंवा कीवर्ड्स void वापरू शकता. हे झालं तुमचं बेसिक C++ प्रोग्रामिंग स्ट्रक्चर. म्हणजे C++चं प्रोग्राम स्ट्रक्चर कसं आहे, डॉक्युमेंटेशन सेक्शन झाला, त्याच्यानंतर काय आहे, डॉक्युमेंटेशन नंतर हेडर फाईल्स झाले, हेडर फाईल्स नंतर काय झालं, ओपनिंग ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट झाला, त्याच्यानंतर क्लास डिक्लेरेशन्स आलं, मग काय झालं, त्याच्यानंतर मेन मेथड आली, फंक्शन्स, डेटा मेंबर फंक्शन्स कसे लिहायचे, मेन मेथड कशी झाली, हे झालं तुमचं काय झालं, सगळं बेसिक C++ प्रोग्राम्स. नेक्स्ट लेक्चरला आपण बघूयात की ऑपरेटर्स म्हणजे टोकन्स काय आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. नाऊ वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. इन नेक्स्ट लेक्चर वी आर स्टडी अबाउट C++ tokens. Thank you.